निंबाळकरांच्या ओमच्या पुढे राजे शब्द लावू नका. राजे शब्द हा वाझेंच्या राजाभाऊंना शोभून दिसतो. ठाकरेंचा मंच दंगलकार चंदन शिवेने गाजवला. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी गावखड्यावर जे काही संस्कार केलेत, जे रोपटं लावलंय, त्याला प्रबोधनकारांच्याच नातवाने पाणी घालावं. आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र पिंजून काढावा, अशा शब्दात दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी ठाकरेंचा वर्धापन दिन गाजवला. ओमदादांच्या नावापुढे आता राजे हा शब्द लावण्याची गरज नाही. तो शब्द वाझेंच्या राजाभाऊंना शोभून दिसतो, असंही चंदनशिवे यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झालेली असून षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह राज्यभरातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमामध्ये कवी नितीन चंदनशिवे यांनी जोरदार भाषण केलं. शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी कधी झालाच नव्हता. शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या अस्मितेसाठी झाला होता. कोण आलं किंवा कोण गेलं याने शिवसेना संपणार नाही. नितीन चंदनशिवे यांनी म्हटलं आहे की आदित्य ठाकरे, तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढा. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी गावकड्यावर जे काही संस्कार केलेत, जे रोपटं लावलंय, त्याला प्रबोधनकारांच्या नातवाने पाणी घालावं. गावकड्याजवळ एक हुंदका आहे, जो एका नव्या ठाकरेची वाट पाहतो आहे. ती पोकळी भरून काढण्याची जबाबदारी तुमची आहे. ओरिजिनल शिवसैनिक ब्रँड तयार करा.